कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मालवाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसणारे. खामेनींच्या हत्येनंतर जग 2 छावण्यांमध्ये विभागले. मुंबईकरांचा प्रवास सुसाट होणारे. मध्यपूर्वेतील तणावामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढणार का? वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये रेडिओलॉजी सेवा PPP मॉडेलवर सुरू राहणारे. पाकिस्तान मंडळानं कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. बॉलिवूडच्या नकारात्मकतेबाबत सुनील शेट्टी स्पष्टच बोललाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अक्षय. आज 2 मार्च, वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे. महाराष्ट्रातील वाहतुकीची महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीच्या गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चलान विरोधातील संपाला आता मुंबईची सर्वात मोठी ट्रान्सपोर्ट संघटना बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशननेही पूर्ण पाठिंबा दिलाय. यामुळे मुंबईत माल वाहतूक आणि विद्यार्थ्यांच्या शालेय वाहतुकीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. चलान प्रणालीतील त्रुटींमुळे वाहन मालक त्रस्त झालेत. कायदेशीर प्रक्रिया न पाळता 90 दिवसात कोर्टात केस न पाठवणे, अस्पष्ट फोटोवर दंड लावणे, स्कूल बससह ट्रक, टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि अवजड वाहनांवर जाचक दंड आकारणे यावर वाहन चालकांची नाराजी आहे. BGTAने आज व्यवस्थापकीय समितीच्या बैठकीत एकमताने संपाला पाठिंबा दिला. संघटनेचे अध्यक्ष महावीर गुप्ता म्हणाले की हा संप बेकायदा चलान, अवास्तव दंड, वाहन फिटनेससाठी विलंब आणि ट्रक ऑपरेशन्समधील अडचणी विरोधात आहे. आमच्या सहभागामुळे देशभरातील माल वाहतुकीवर परिणाम होईल. तसेच JNPAतील कार्गोला त्याचा फटका बसेल. तर ट्रॅफिक पोलिसांना लक्ष दिल्याने ट्रकला लक्ष केले जाते, असंही त्यांनी सांगितले. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे इस्रायल आणि इराण हल्ल्याची. रशिया आणि चीनने इराणवरील अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांचा आणि सर्वोच्च नेते खामेनी यांच्या हत्येचा तीव्र निषेध केलाय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणवरील अमेरिका इस्रायली हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूला घृणास्पद हत्या म्हटलंय. या भागात लक्षित कारवाई आणि त्यानंतरच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांनंतर त्यांच्या पहिल्या अधिकृत टिप्पण्यांमध्ये पुतिन यांनी हल्ल्याच्या पद्धतीवर टीका केली. त्यांनी म्हटले की अयातुल्ला अली खमेनी यांच्या हत्येने मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे सर्व नियम उल्लंघन केले. खमेनी यांना रशियन फेडरेशनमध्ये हुशार राजकारणी म्हणून लक्षात ठेवले जाईल. इराणवर अमेरिका आणि इस्रायली संयुक्त क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पश्चिम आशियात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुतिन यांचे हे विधान आलंय. युक्रेनमधील रशियाच्या युद्धादरम्यान तेहरान हा मॉस्कोचा सर्वात जवळचा भागीदार होता. क्रेमलिनने यापूर्वी इराणवर अमेरिका इस्रायली संयुक्त हल्ल्यांपूर्वी संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबईकरांच्या प्रवासाची. मुंबईतील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. शहरात 38,000हून अधिक वाहने उभी राहतील एवढी अवाढव्य पार्किंग व्यवस्था आणि अत्याधुनिक स्मार्ट पार्किंग ॲप विकसित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. यासाठी आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूदही करण्यात आली आहे. सध्या मुंबईत 65 ठिकाणी सशुल्क वाहनतळे सुरू असून त्यांची क्षमता 8,258 वाहनांची आहे. मात्र भविष्यातील गरज ओळखून पालिकेनं नवीन 37 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळांची कामं हाती घेतली आहे. यामुळे पार्किंगची क्षमता 21,759 वाढणारी आहे. रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगमुळे होणारी कोंडी कमी होण्यास मदत होईल. प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचा भाग म्हणून
आता 2 मजली भूमिगत वाहनतळ उभारले जाणार आहे. G/उत्तर विभागात हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबवला जातोय. त्यानंतर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारची भूमिगत पार्किंग व्यवस्था उभारली जाईल. पॉडकास्टची चौथी बातमी आहे गॅस सिलेंडरच्या किमतींची. 4 वर्षांपूर्वी जेव्हा रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तेव्हा जागतिक पुरवठा साखळी हादरली होती. गॅस आणि तेलाच्या किमती वाढल्या. अनेक देशांमध्ये तीव्र ऊर्जेचा तुटवडा निर्माण झाला. आता मध्य पूर्वेतील तणाव वाढत असल्यानं अशाच प्रकारच्या चिंता पुन्हा निर्माण होतीये. विशेषतः LPG आणि LNGचा पुरवठा धोक्यात येतोय, ज्यामुळे भविष्यात गॅस सिलेंडरच्या किमती वाढू शकतात. पॉडकास्टची 5वी बातमी आहे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांची. राज्य सरकारनं स्पष्ट केलंय की सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील रेडिओलॉजी विभाग सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत कार्यरत राहतील. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत स्पष्ट केले की या योजनेमुळे रुग्णांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडत नाही. 23 नोव्हेंबर 2021 रोजी PPP तत्वावर MRI, CT आणि PET स्कॅन सुविधा सुरू करण्यात आल्या. यासाठी 10 वर्षांचा करार करण्यात आलाय. रुग्णांना सरकारी दरानं सेवा मिळतात आणि जर खासगी प्रदात्याचा दर जास्त असेल तर सरकार हा फरक भरून काढते. 10 वर्षांच्या करारानंतर सर्व यंत्रसामग्री चांगल्या स्थितीत सरकारकडे हस्तांतरित केली जाईल. या मॉडेलमुळे सरकारला महागड्या यंत्रसामग्री खरेदी करण्याची गरज नाहीशी होते. देखभाल आणि ऑपरेशनची जबाबदारी खासगी भागीदारांवर आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने T20 विश्वकरंडकातील सुपर 8 फेरीतील अखेरच्या लढतीत श्रीलंकन संघावर विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही त्यांना उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही. त्यांचे आव्हान तेथेच संपुष्टात आले. यामुळे पाकिस्तानातील क्रीडा क्षेत्रामध्ये चिंतेचे आणि निराशेचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून पाकिस्तानच्या कामगिरीवर कडाडून टीका करण्यात आली. पाकिस्तानचे माजी महान खेळाडू जावेद मियांदाद याप्रसंगी म्हणाले की 2 वर्षातून एक वेळा T20 विश्वकरंडक खेळवण्यात येतो. 2 वर्षांमध्ये एकदाच देशाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळते, पण आपण पुन्हा अपयशी ठरलो. हे अत्यंत निराशाजनक आहे. T20 क्रिकेट आता खूप बदलले आहे आणि आपले खेळाडू इतर संघांच्या तुलनेत मागे पडतायत. आता कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेता सुनील शेट्टीची. हिंदी चित्रपटसृष्टीबाबत सातत्यानं नकारात्मक चित्र रंगवले जाते. मात्र वास्तव वेगळे असून बॉलिवूडमध्ये दर्जेदार कामावर विश्वास ठेवणारे आणि प्रामाणिकपणे आपली कला जपणारे अनेक चांगले लोक आहेत, असे स्पष्ट मत अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले. सुनील म्हणाला, अभिनेता, गायक, खेळाडू किंवा कोणताही मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती सतत लोकांच्या नजरेसमोर असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक तसेच नकारात्मक प्रतिक्रिया येणं अपरिहार्य ठरतं. मात्र काही ठराविक घटनांवरून संपूर्ण क्षेत्रालाच दोषी ठरवणं योग्य नाही. ड्रग्ज किंवा #MeToo सारख्या विषयांमुळे बॉलिवूडवर कायम एक विशिष्ट नॅरेटिव्ह तयार केला जातो, पण तो पूर्ण सत्य दर्शवत नाही. ही समस्या केवळ चित्रपटसृष्टीपुरती मर्यादित नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात दिसते. टीका, वादग्रस्त वक्तव्ये किंवा अपशब्द वापरले की त्याला अधिक प्रसिद्धी मिळते. अनेकदा बातमी खरी आहे की नाही यापेक्षा ती आधी दिली जाते का याला जास्त महत्त्व दिलं जातं, असं त्यानं सांगितलंय. हे होतं eSakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.